मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा, बीड पोलीस पाटीलचा जो काही पेपर आहे, हा 22 फेब्रुवारीला होणार आहे पहा. त्यामुळे आपल्याकडे बघा, बोटावर मोजण्याजोगे मोजके असे दिवस राहिलेले आहेत पहा. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही पी-डी-एफ हवी असेल, तर पी-डी-एफसाठी आपण काय केलेलं आहे, एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे बघा, स्पेशल बीड पोलीस पाटील भरतीसाठी बघा. एक स्पेशल WhatsApp ग्रुप आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही आपलं बीड जिल्हा प्रश्नपत्रिका नाव आहे, त्यावर क्लिक करा. तो बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपण लिंक टाकलेली पहा WhatsApp ग्रुप जॉइन होण्याची. त्यावर क्लिक करा आणि जॉइन व्हा. किंवा जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा WhatsApp नंबर तुम्हाला खाली पट्टीवर दिसतं, पिवळ्या पट्टीवर काळ्या अक्षरामध्ये 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला WhatsAppला मेसेज केला, की मला बीड जिल्ह्यासाठी जॉइन व्हायचं आहे WhatsApp ग्रुपला. मी तुम्हाला लगेच लिंक पाठवून तुम्हाला जॉइन करण्यासाठी देऊन टाकेल. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा मित्रांनो ते तुम्ही काम करून घ्या. कारण की ग्रुप जॉइन करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी हा आपण ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. माहिती समजली? तर आपण या ठिकाणी पटापट बघा मित्रांनो, पटापट या ठिकाणी रिव्हिजनसाठी बीड जिल्हा विषयासाठी वन लाइनर क्वेश्चन बनलेत मित्रांनो. अतिशय मेहनतीने नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. चला आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो 1 मे 1960ला बीड जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? तर 11 तालुके आहेत. बीड जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर बघा 10,693 चौरस किलोमीटर बीड जिल्ह्याचं काय पहा क्षेत्रफळ आहे पहा. बीड जिल्ह्याचं या ठिकाणी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर छत्रपती संभाजीनगर. बीड जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, बीड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी. लक्षात ठेवा मित्रांनो, गोदावरी ही काय बघा या ठिकाणी प्रमुख नदी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो 12वा क्रमांक लागतो. कितवा? 12वा. बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यामध्ये धनेगाव या ठिकाणी मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? तर मांजराच धरण आहे पहा. महत्त्वाचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याची ओळख कोणता जिल्हा म्हणून आहे? तर बघा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो पहा. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात? तर बालाघाट डोंगर रांगा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर 6 विधानसभा मतदारसंघ. हे प्रशासकीय केंद्र कोणतं आहे? तर मित्रांनो बीड शहर. बीड शहरामधून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो बीड शहरामधून कोणती नदी वाहते? तर बिंदुसरा ही नदी वाहते पहा. बीड जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर सीताफळ फळासाठी बीड जिल्हा प्रसिद्ध आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? तर बीड जिल्ह्याच्या पूर्वेला परभणी जिल्हा आहे पहा. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी पहा अहिल्यानगर. अहमदनगरचं नवीन नाव काय मित्रांनो? अहिल्यानगर. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला कोणकोणते जिल्हे आहेत? तर लक्षात ठेवा जालना आणि छत्रपती संभाजीनगर मित्रांनो. उत्तरेला बघा वरती जालना आणि छत्रपती संभाजीनगर आहे पहा. बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणते जिल्हे आहेत? तर लातूर, धाराशिव. लक्षात ठेवा बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणते आहेत? तर लातूर आणि धाराशिव आहेत पहा. बीड जिल्ह्यामध्ये पंचायत समित्या किती आहेत? तर 11 आहेत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती जिल्हा परिषदेचे किती मतदारसंघ आहेत? तर 60 आहेत पहा. बीड जिल्ह्यामधील एकूण गावांची संख्या किती आहे? तर 1360. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती याचे जे काही पेपर आहेत बघा, हे 22 फेब्रुवारीला होणार आहेत पहा. अतिशय कमी वेळ आपल्याकडे राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये चांगल्यात चांगला आउटपुट काढण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत. बीड जिल्ह्याची विशेष माहिती, त्याचसोबत बघा चालू घडामोडी मिळतील आणि मित्रांनो जी-केचं सर्व मटेरियल तुम्हाला मिळणार आहे पहा. बुद्धिमत्तासुद्धा मिळणार. म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न एकाच ठिकाणी मिळणार आहे पहा. त्यामुळं गावातल्या गावामध्ये आपल्याला हा चान्स भेटलेला आहे. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर पी-डी-एफ घ्या. ₹249 आपण कुठेही बसलो बघा या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेलो दोघं-तिघं तरी पण खर्चून जातात. त्यापेक्षा जास्तच जातात. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पी-डी-एफ घ्यायची आहे. कारण की गेलेली वेळ परत येत नसते पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. जो काही टाईम आहे पहा, तो टाईम पूर्ण वरती घाला पहा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा आणि मित्रांनो चांगला अभ्यास करा. कारण की हे जे काही दिवस आहेत, हे दिवस परत येणार नाही.
पोलीस पाटलाची जाहिरात वारंवार सुटत नसते. जसं जिल्हा पोलीसची सुटती बघा दरवर्षी जाहिरात, तशी पोलीस पाटलाची जाहिरात सुटत नाही. आणि मेन म्हणजे आपल्या गावातल्या गावामध्ये नोकरी असणारे पहा. आपल्या कॅटेगरीला जागा सुटली तर आपल्यालाच त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो, दुसऱ्याला कोणी भरता येत नाही. म्हणजे त्याचाच विचार केला जातो, ज्याची जागा सुटली त्याला. त्यामुळे हा चान्स तुम्ही सोडू नका. या संधीचं सोनं करा मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. तर बघा हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचे पहा. जर नंबर नसेल तर बघा हा QR कोडला सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या PDF याच WhatsApp नंबरला मी पाठवून देईल. पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट लगे या नंबरला WhatsApp करा. मी तुम्हाला एका मिनिटाच्या आतमध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. संधी फार चांगली पहा. असा चान्स परत येणार नाही. कारण की पहा आणि मित्रांनो चांगलं मानधन सुद्धा आहे पहा. गावातल्या गावात जॉब आहे बघा. आपल्याला हा संधी सोडायची नाही. संधीचं सोनं करायचं बघा. बोलायला भरपूर आहे. तर या ठिकाणी पहा सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. 10,000 प्रश्न मिळणार आहेत. ₹249 तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत पहा. ₹249 आपण चालता बोलता खर्च करतो. त्यामुळे आता पैशाकडे बघू नका. आता ही खरी वेळ आहे बघा अभ्यासाची. कुठं पण पैशाकडे बघून जमत नसतं मित्रांनो. योग्य ठिकाणी पैसा खर्चही करावा लागतो बघा. ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. याद्वारे तुम्हाला चांगल्या प्रकारे नोकरी लागणार आहे पहा. तुम्हाला गावामध्ये सन्मान भेटणार आहे बघा 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो ह्यो चान्स तुम्ही सोडू नका. हा जो काही नंबर आहे आपला 9325230840 या नंबरला ₹249 पाठवा. तुम्हाला लगेचच्या लगेच मी सगळ्या PDF एका मिनिटामध्ये पाठवून देईल. या नंबरला WhatsApp करा. बीड जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे? तर 1020 इतकी आहे पहा. मांजरसुंबा या ठिकाणामधून बीडकडे जाताना वाटेत असणाऱ्या घाटाचं नाव कोणतं आहे मित्रांनो? तर पाली घाट आहे पहा. लक्षात ठेवा. मांजरसुंब्याहून बीडकडे जाताना. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? तर गोदावरी नदी मित्रांनो बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते पहा. कोणती? गोदावरी. बीड जिल्ह्याचं हवामान कसं आहे? तर उष्ण आणि कोरडं मित्रांनो बीड जिल्ह्याचं काय पहा हवामान आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं? तर पूर्वेकडून पश्चिमेकडे. लक्षात पण ठेवायचं बघा. पूर्वेकडून सूर्य उगवतो, पश्चिमेकडे मावळतो. तसंच पावसाचं पण आहे पहा. बीड शहरातील ऐतिहासिक विहिरीचं नाव काय आहे? तर खजाना विहीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आहे खजाना विहीर. गोदावरी नदी बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून वाहते? तर गेवराई, माजलगाव आणि परळी. लक्षात ठेवा या 3 तालुक्यातून वाहते पहा. गेवराई, माजलगाव आणि परळी. जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? तर मित्रांनो बीडमध्ये कोणकोणत्या उपनद्या आहेत? सिंदफणा, वाण आणि सरस्वती. लक्षात ठेवा सिंदफणा, वाण आणि सरस्वती पहा. मांजरा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगामध्ये होतो? तर हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग आपलं बरोबर उत्तर आहे पहा. मांजरा नदी कोणत्या तालुक्यातून उगम पावते? तर पाटोदा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय पाटोदा. पुढचा प्रश्न मित्रांनो मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? केज, रेणा, लिंबा आणि चौसाळा. लक्षात ठेवा मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत? केज, रेणा, लिंबा आणि चौसाळा आहेत पहा. सिंदफणा नदीचं उगम स्थान कोणतं आहे? तर मित्रांनो जी काही सिंदफणा नदी आहे तिचं उगम स्थान पाटोदा तालुक्यामधील चिंचोली टेकडी पहा. नंतर पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवरती आहे? लक्षात ठेवा आपला जो काही बीड जिल्हा आहे मित्रांनो त्यामध्ये सर्वात मोठं धरण सिंदफणा आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा सिंदफणा. बिंदुसरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते? तर मित्रांनो बिंदुसरा नदी बीड. लक्षात ठेवा बीड. बीड जिल्ह्यामध्ये उगम पावून जिल्ह्यात सिंदफणेस मिळणारी नदी कोणती आहे? तर कुंडलिका नदी मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला कुंडलिका नदी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामधील प्रमुख पीक कोणतं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ज्वारी. लक्षात ठेवायचं ज्वारी हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये महत्वाचं नगदी पीक कोणतं आहे? तर लक्षात ठेवा कापूस हे मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? तर मांजरा नदी आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं दक्षिण सीमेवरून कोणती वाहते? मांजरा नदी. बीड जिल्हा कोणत्या कृषी उत्पादनासाठी अग्रेसर आहे? तेलबिया आणि भाजीपाला. बीड जिल्ह्यामधून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर कल्याण, विशाखापट्टणम, सोलापूर, औरंगाबाद, धुळे. मित्रांनो हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यातून जाणारे प्रमुख राज्यमार्ग कोणते आहेत? तर राज्यमार्ग मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय महामार्ग 222 हा कल्याणपासून मुरबाड मार्गे आळेफाटा त्याच्यानंतर बेल्ले मार्गे आहिल्यानगर बीडपर्यंत जातो पहा. बीड जिल्ह्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर परळी वैजनाथ. मित्रांनो लक्षात ठेवा परळी वैजनाथ. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या शहरामध्ये आहे?
तर अंबाजोगाई लक्षात ठेवायचं आहे पहा, अंबाजोगाई आपलं बरोबर उत्तर आहे पहा. 19व्या शतकामध्ये बीड जिल्हा कोणाच्या आधिपत्याखाली होता? हैदराबादचा निजाम. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या जिल्ह्यातील ठिकाणाचं नाव सांगा. तर परळी वैजनाथ. मित्रांनो लक्षात ठेवा, परळी वैजनाथ. इसवी सन 1700 शतकामध्ये परळी वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला होता? पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. पहा लक्षात ठेवा, अहिल्यादेवी होळकर यांनी. माता योगेश्वरी देवीचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो अंबाजोगाई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो हे बीड या शहरामध्ये. लक्षात ठेवायचं बीड. मराठी साहित्यातील थोर कवी मुकुंदराज आणि दासोपंताची समाधी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ही सुद्धा अंबाजोगाईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बीड शहरामधील जामा मस्जिद ही कोणत्या राजाने बांधली होती? तर मुघल राजा जहागीरने ही बांधली होती पहा. 10 ऑगस्ट 1763 रोजी बीड जिल्ह्यामधील राक्षस भवन या ठिकाणी कोणत्या दोन शासकामध्ये लढाई झाली होती? तर पेशवा आणि निजाम मध्ये मित्रांनो 10 ऑगस्ट 1763 या ठिकाणी लढाई झाली होती पहा. राक्षस भुवन या ठिकाणी कोणतं मंदिर प्रसिद्ध आहे? तर शनी मंदिर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. मांजरसुंबा शहराजवळील कोणता धबधबा प्रसिद्ध आहे? तर कपिलधार धबधबा प्रसिद्ध आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भागा बीड जिल्ह्याने व्यापलेला आहे? तर 3.39%. लक्षात ठेवा मित्रांनो, 3.39%. सिंदफणा नदीवर माजलगाव या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे? तर माजलगावच प्रकल्प आहे पहा. केज तालुक्यामध्ये मांजरा नदीवर कोणता प्रकल्प उभारण्यात आला आहे? अतिशय IMP प्रश्न आहे. तर मांजरा प्रकल्प या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने बीड या ठिकाणी कोणता प्रकल्प राबवण्यात येत आहे? तर चर्म उद्योग प्रकल्प राबवण्यात येत आहे पहा. बीड या ठिकाणी चांबड्यापासून तयार होणाऱ्या बुदल्याचं नाव काय आहे? तर बघा छागल. काय नाव आहे पहा मित्रांनो? छागल हे नाव आहे पहा. काय? छागल. समजलं? नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये महत्वाचं बागायती पीक कोणतं आहे? तर ऊस मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. नेकनूर परिसरातील आंबा फळाची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर काला पहाड याचं योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवा, काला पहाड. आंबेजोगाई परिसरामधील आंब्याची प्रसिद्ध जात कोणती आहे? तर पेवंदी याचं योग्य उत्तर पहा. लक्षात ठेवायचं आहे पेवंदी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी कोणत्या पक्षासाठी राखीव अभयारण्य आहे? तर मोर या पक्षासाठी मित्रांनो राखीव अभयारण्य पहा. बीड जिल्ह्यामध्ये मंजरी गावाजवळ बिंदुसारा नदीकाठी कोणता वन प्रकल्प साकारण्यात आला आहे? तर शांतीवन. लक्षात ठेवा मित्रांनो, शांतीवन याचं योग्य उत्तर पहा. बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठं शहर कोणतं आहे? तर बीड शहर. कोणतं आहे पहा? सर्वात मोठं शहर कोणतं आहे? बीड शहर आहे पहा. निजामी अंमलात अंबाजोगाई या शहराचं नाव काय आहे? काय होते? तर मोमिनाबाद याचं योग्य उत्तर काय आहे? मोमिनाबाद. दासोपंताची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर पासोडी. लक्षात ठेवा मित्रांनो, काय आहे पहा? पासोडी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई विशेषत्वाने कोणत्या रोगाच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो क्षयरोग. लक्षात ठेवायचं आपल्याला, क्षयरोग आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. मांजरसुंबा या ठिकाणी कोणतं तीर्थक्षेत्र आहे? श्री मन्नत स्वामी महाराज यांचं तीर्थक्षेत्र आहे पहा. 1763च्या राक्षस भुवनाच्या लढाईमध्ये कोणी कोणाचा पराभव केला होता? तर थोरल्या माधवरावांनी पेशव्यांनी निजामाचा या ठिकाणी पराभव केला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजामशाही विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ कोणत्या शहरात रोवली? तर आंबेजोगाई शहरातून रोवली होती पहा. लक्षात ठेवा, आंबेजोगाई. पाटोदा तालुक्यामधील विंचरणा नदीवर प्रसिद्ध धबधब्याचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सावताडा धबधबा. काय नाव आहे पहा? सावताडा धबधबा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाटोदा तालुक्यामध्ये अंमळनेर हे गाव कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर तांब्या पितळेची भांडी तयार करणे या उत्पादनासाठी मित्रांनो हे प्रसिद्ध आहे पहा. पाटोदा तालुक्यामध्ये थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? तर चिंचोली. लक्षात ठेवा, चिंचोली. बीड तालुक्यात 9 गणेश मूर्ती असलेलं एकमेव मंदिर कोणतं आहे? तर नवगण राजुरी हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, नवगण राजुरी. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यामध्ये सरासरी पर्जन्याचं प्रमाण किती आहे? तर सरासरी पर्जन्याचं प्रमाण किती आहे? तर बघा 666 मिलीमीटर इतकं प्रमाण आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध दर्गाचं नाव काय आहे? तर हजरत शाह बुखारी याचं योग्य उत्तर होईल पहा. खोलेश्वराचं प्राचीन मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे?
तर अंबाजोगाई, लक्षात ठेवा अंबाजोगाई याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड शहरातील कोणत्या भागामध्ये जटायू मंदिराचं अस्तित्व पाहायला मिळतं? तर पेठ बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा पेठ बीड. बीड जिल्ह्यामधून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर धुळे ते सोलापूर. लक्षात ठेवा मित्रांनो, धुळे ते सोलापूर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. खजान बावडी म्हणजे बीड शहरातील प्रसिद्ध विहीर कोणी बांधलेली आहे? तर निजामशाह सरदार सलबात खान यांनी बांधलेली पहा. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगामध्ये कोणती आदिवासी जमात वास्तव्याला आहे? तर लमाण. लक्षात ठेवा लमाण. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत मित्रांनो? तर 6 नगरपालिका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपंचायती आहेत? 5 आहेत पहा. केज, वडवणी, पाटोदा, शिरूर, कासार आणि आष्टी. लक्षात ठेवा अशा एकूण 5 नगरपंचायती आहेत पहा. बीड जिल्ह्याचं पोलीस मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर बीडमध्येच आहे पहा. प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्याचे किती महसूल विभाग पाडण्यात आलेले आहेत? तर 2 पहा. एक बीड आणि दुसरा अंबाजोगाई. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत? तर 11 आहेत पहा. आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई, परळी, वैजनाथ. सिंदफणा गोदावरी नदी यांच्या संगमाचं ठिकाण कोणतं आहे? तर मंजरत आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. कपिलधार या ठिकाणी कोणत्या मुनींनी उग्र तपस्या केली आहे? तर कपिल मुनी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मोरेश्वर गणपतीचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर गंगा मासला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बीड जिल्हा कोणत्या ठिकाणी दक्षिण काशी असं म्हणून ओळखण्यात येतं? तर मंजरत आपलं योग्य उत्तर आहे. गोदावरी नदीने बीड जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हा सीमा निश्चित केलेल्या आहेत? छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्याच्यानंतर जालना बीड, परभणी बीड अशा सीमा निश्चित केलेल्या आहेत पहा. गोदावरी नदीची बीड जिल्ह्यातील वाहण्याची दिशा कोणती आहे? तर वायव्येकडून आग्नेयेकडे आपलं योग्य उत्तर आहे पहा. गोदावरी नदी बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातून वाहते? गेवराई, माजलगाव, परळी, वैजनाथ या तालुक्यातून वाहते पहा. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण कोणत्या नदीवर आहे? तर सिंदफणा नदी. लक्षात ठेवायचं आहे सिंदफणा नदी. बीड जिल्ह्यामध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्र किती हेक्टर आहे? लक्षात ठेवा 7,38,897 हेक्टर आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये लोहमार्गाची लांबी किती आहे? तर 47.86 किलोमीटर. वेद आणि पुराणात बीड जिल्ह्याचा उल्लेख काय म्हणून केला आहे? तर अस्माक म्हणून केलेला आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत? 1020 आहेत पहा. बीड जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळांची संख्या किती आहे? तर 2153 इतकी पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण माध्यमिक शाळांची संख्या किती आहे? तर 703 आहे पहा. किती? 703. बीड जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर गडी, तालुका गेवराई या ठिकाणी. एकूण महाविद्यालय किती आहेत? तर 107 आहेत. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 25.85 लक्ष इतकी पहा. 2011च्या जनगणनेनुसार. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील एकूण पुरुषांची संख्या किती होती? तर मित्रांनो लक्षात ठेवा 13,49,106 इतकी होती पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यामध्ये एकूण नगरी क्षेत्र किती आहे? तर 40.25 चौरस किलोमीटर इतकं आहे पहा. बीड जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामीण क्षेत्र किती आहे? तर पहा 10,652.75 चौरस किलोमीटर आहे पहा. मांजरा धरणाची पाणी साठवून क्षमता किती आहे? तर 2.6 अब्ज घनमीटर आहे पहा. लक्षात ठेवायचं अब्ज घनमीटर. माजलगाव धरणाची पाणी साठवून क्षमता किती आहे? तर 524 दशलक्ष घनमीटर आहे पहा. शनी पुराणामध्ये बीडचा उल्लेख काय म्हणून केला आहे? तर तामलिंग चूर म्हणून केलेला आहे पहा. यादव कालखंडामध्ये बीड प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर चंपावती नगर या नावाने ओळखला जात असे. कोणत्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यापासून बीड हा शब्द तयार झाला? बीड हा पारशी शब्द आहे पहा. कोणत्या वर्षी मोमिनाबादचं नाव अंबाजोगाई असं करण्यात आलं? तर 1962. लक्षात ठेवा 1962 मध्ये. कोणत्या जिल्ह्यास प्राचीन मराठी कवीचा जिल्हा असं संबोधण्यात येतं? तर बीड जिल्हा. बीड जिल्हा परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर 1962 झाली पहा. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या वर्षी राष्ट्रीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं? तर 2002 मध्ये मित्रांनो याचं आयोजन करण्यात आलं होतं पहा. बीडमध्ये कोणत्या वर्षी मोबाईल सेवेचा प्रारंभ झाला?
तर 2004 मध्ये मोबाईल सेवेचा प्रारंभ झाला पहा. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेलं आहे? तर रेगूर मृदेने व्यापलेलं आहे पहा. बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे? तर गेवराई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. काय? गेवराई. तर व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.